पाहायला मिळते। आणि त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता अशोक खरातला ज्यावेळी कोर्टात हजर केलं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हा काळा बुरखा घालून त्याला आणलेलं होतं। आणि एकूण जर बघितलं तर त्या संपूर्ण या संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत सूर्यवंशी म्हणून त्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी हा भोंदू बाबा या महिलांना किडा खाऊ घालत होता, पाणी प्यायला देत होता आणि त्यावेळी या महिलांना मळमळ कशी होत होती किंवा या सगळ्या संदर्भामध्ये ह्या कसा या सगळ्या महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत होता याची माहिती कोर्टासमोर देत आहे। आणि एकूण जर पाहिलं तर आरोपींच्या फार्म हाऊसमध्ये या खरडच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुंगळ्या देखील सापडलेल्या आहेत। ते कुठे फायर केलेले आहेत याचा देखील तपास पोलिसांना करायचा आहे। आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष सांगत होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची ज्या पीडितांची फसवणूक करत होता असं देखील खरं तर अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामध्ये जर बघितलं तर महिलांची फसवणूक कशा पद्धतीने होत होती या संदर्भात देखील पोलीस कोर्टासमोर काही मुद्दे मांडताय। या संदर्भात जर बघितलं तर सरकारी वकील आता बोलायला उभे राहिलेले आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर काही त्याच्याकडे सर्टिफिकेट सापडलेले आहेत त्याचा देखील अभ्यास जाय तो करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये 6 लाख रुपये 53,000ची रोकड, लॅपटॉप असेल, काळ्या रंगाचे रिव्हॉल्वर असेल आणि त्यासोबत राजमुद्रा आहे आणि 31 काडतुसा असं अनेक जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहे, SIT पथकाच्या हाती लागलेले आहे। त्याची माहिती सरकारी वकील जे आहेत अजय मिसर हे देत आहे। आणि एकूण जर बघितलं तर अजय मिसर यांनी हे दुसरे वकील आता बोलायला उभे राहिलेले आहेत। आणि त्यासोबत या भोंदू बाबाच्या दरम्यान जो तपास सुरू होता 6 दिवसांपासून त्याची कसून चौकशी केली जात होती, या चौकशीच्या दरम्यान मध्ये पोलिसांच्या हाती जे धक्कादायक पुरावे लागलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती कोर्टासमोर अधिकारी देत आहे, सरकारी वकील देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामिनी अगदी शुभम, खरं तर ज्या पद्धतीने चिंचोक्याची विक्री असेल, जो खडा म्हणून तो अनेक लाखांना विक्री करत होता किंवा त्याच्यासोबत खोटा साप असेल, त्यासोबतच मध जो आहे 1 किलो मधाची बाटली तो तब्बल 9 लाखांना विकायचा, या संदर्भात देखील आता कोर्टाच्या समोर काही पुरावे मांडण्यात आले। या संदर्भात काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे, ते देखील पुरावे कोर्टासमोर मांडले जातील अशी माहिती मिळते। खरं तर जे काही काळे कलरचे चिंचुके हा भोंदू बाबा वापरत होता आणि त्याचा वापर खरं तर काही पीडितांना वेगवेगळ्या प्रकारचे खडे बनवून देत होता किंवा त्या ठिकाणी ते त्याचा वापर करून ते घासून त्यांना तयार केलं जात होतं आणि ते लाखो रुपयाला विकत होता अशी देखील माहिती समोर आलेली होती। आणि त्यानंतर जर बघितलं तर जे मध होतं त्या मधामध्ये काही औषधी ज्या वस्तू आहेत ते मिसळत होता आणि या महिलांना देत होता। त्यानंतर या महिलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं अशी देखील माहिती समोर आलेली होती। आणि या संदर्भात देखील आता कोर्टासमोर माहिती दिली जाते आहे। जर आपण बघितलं तर ज्या पूजाविधी या महिलांच्या केल्या जायच्या, ज्या पहाटेच्या वेळी असायच्या, मध्यरात्रीच्या वेळी असायच्या, ज्या पद्धतीचे या पूजेच्या दरम्यान काही पुरावे जे SITच्या पथकाच्या हाती लागलेले आहेत ते देखील आता मांडले जात आहे। एकूण जर बघितलं तर यामध्ये 67 वर्षांचे हे सगळी माहिती आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। 30 वर्षाच्या मुलीची लैंगिक शोषण हा करत होता आणि जो आरोपी आहे त्याचं वय वर्ष जर बघितलं तर हा 67 वर्षाचा आहे अशी देखील माहिती कोर्टासमोर दिली जाते। त्यामुळे या खरं तर या भोंदूची नेमकी मानसिकता काय आहे हे लक्षात येतं देखील खरं तर सरकारी पक्षाकडनं त्या ठिकाणी हे मुद्दे मांडले जात आहे। एकूण जर बघितलं तर नरबळी दिल्याचा संशय देखील खरं तर आता व्यक्त केला जातोय। त्यामध्ये वाघ असेल, साप असेल, नाग असेल असे प्रकारचे वन्यजीव खरं तर त्यांचा वापर हा कुठून करायचा, ते जिवंत होते की नकली होते याचा शोध खरं तर आता पोलिसांना घ्यायचा आहे। आणि या सगळ्या संदर्भात जर बघितलं तर कोर्टासमोर जे मुद्दे मांडले जात आहे त्यामुळे या खरातने जे केलेले कारनामे आहे त्यामध्ये अनेक पूजाविधींच्या दरम्यान असेल किंवा या लैंगिक शोषण झाल्यानंतर या महिलांना त्या ठिकाणी जी भीती घालत होता त्या भीती घालताना ज्या वस्तू वापरल्या जायच्या याची माहिती आता सगळी जी आहे ती कोर्टासमोर दिली जाते। त्यामध्ये जर पाहिलं तर हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी देखील आहे असं देखील हा भोंदू सांगायचा। आणि या हरणाच्या या कस्तुरी नेमका कुठून मिळवायचा त्याचा शोध खरं तर घ्यायचा आहे अशी देखील माहिती कोर्टासमोर दिली जाते। त्यामुळे जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात या भोंदू बाबांनी जे केलेले करामती आहेत या सगळ्या काळ्या करामतींमध्ये ज्या वस्तू वापरल्या जात होत्या वेगवेगळ्या कलमांच्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। या संदर्भात जर पाहिलं तर त्याचा तपास करायचा आहे यासाठी खरं तर आता सरकारी पक्षाकडनं ही बाजू मांडली जाते। बरं शुभम, खरं तर पहिला ज्यावेळेला गुन्हा दाखल झाला आणि त्या प्रकरणामध्ये अशोक खरात याला अटक झाली त्यानंतर जर आजपर्यंत विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जी चौकशी होते, तपास होतोय, ती सगळी माहिती आता कोर्टाला दिली जाते का? नक्कीच या ठिकाणी ही सगळी माहिती दिली जाते कोर्टासमोर। जे महत्त्वाचे
मुद्दे आहेत ते मांडले जात आहे. एकूण जर पाहिलं तर यामध्ये अधिकचा वेळ